धुळेमधल्या डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये शहर पोलिसांच्या कोठडीत असलेल्या प्रदीप सदाशिव वेताळ या संशयितानं आत्महत्या केली आहे। पोलीस कोठडीमध्ये चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन या संशयितानं आत्महत्या केली। या घटनेची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईकांसह नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली। यावेळी प्रदीपच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर आणि मारहाण झालेल्या डॉक्टरवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत प्रदीपचा मृतदेह ताब्यात घ्यायला नकार त्यांनी दिला। दरम्यान स्वतः एसपी यांनी नातेवाईकांची समजूत घातल्याने प्रदीपचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आला। मेडिकल कॉलेजमध्ये एक घटना घडली होती आणि त्यामध्ये गुन्हा दाखल करून 9 आरोपी अटक केले होते पोलिसांनी। त्यामध्ये एक आरोपी यांच्या शहर पोलीस स्टेशनच्या कोठडीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेला असा प्रकरण घडलेला आहे आणि याबद्दल आता संपूर्ण चौकशी कायदेशीर चौकशी आता चालू आहे। बघा, आपण बघतोय धुळ्यामध्ये झालेल्या डॉक्टर मारहाण प्रकरणाचे खरं तर काल दिवसभर तीव्र पडसाद सुद्धा उमटले। डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारलं होतं आणि काल संध्याकाळी या संपूर्ण प्रकरणामध्ये जो संशयित आरोपी पोलीस कोठडीमध्ये होता त्या संशयित आरोपीनं चादरीनं गळफास लावून आत्महत्या केली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या घटनेची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईकांसह गावातल्या नागरिकांनी सुद्धा शहर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि प्रदीपच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर आणि त्याचबरोबर मारहाण झालेल्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा केली। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे धुळ्याचे रिपोर्टर मनीष मासोळे सध्या आपल्यासोबत आहेत। मनीष, नेमके काय अपडेट्स आहेत आत्ताचे? संशयित आरोपी प्रदीप वेताळने आत्महत्या केली होती, तर त्यांच्या कुटुंबियांनी भूमिका घेतली की आम्ही जोपर्यंत संबंधित डॉक्टर मामुनकर याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही। आज देखील सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर पीएम रूमला आज त्याचे नातेवाईक जमलेले आहेत आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्यांनी मोर्चाच्या पद्धतीने जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना ते निवेदन देत आहेत आणि त्यांची मागणी आहे की संबंधित डॉक्टर मामुनकर व त्याच्या सोबत असलेल्या 4-5 डॉक्टरांवर गुन्हा दाखल करावा, कारण त्यांनी खोट्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आलेली होती। त्या वेताळची अटक त्याच्यामुळे झालेली आहे आणि ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी डॉक्टरांनी शिवीगाळ केल्यामुळे नातेवाईकांनी त्याला मारहाण केली। इतर काही स्थिती आमच्या मारहाण करणाऱ्यांची नव्हती। सुरुवातीला डॉक्टरांनी वाद घातला त्यामुळे त्याला मारहाण केली आणि मारहाण इतकी बेदम नव्हती, मात्र खोट्या गुन्ह्यात त्याला अडकवलं आणि त्याच्या टेन्शनमुळे अशिक्षित असलेल्या मुलाने पोलीस स्टेशनच्या कोठडीमध्ये आत्महत्या केलेली आहे। तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा सर्व डॉक्टर्सवर, या मागणीसाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचलेले आहे। अगदी थँक्यू मनीष या सविस्तर माहितीबद्दल।